मी सुबोध सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा या विधानसभा मतदारसंघाचा मी 3 वेळेला प्रतिनिधी होतो. अकोला बुलढाणा जिल्ह्याचा 1 वेळेला पालकमंत्री होतो. अनेक कामं मी जिल्ह्यात पाहिले, राज्यात पाहिले, गावात पाहिले, या शहरातही पाहिले. परंतु एक विशिष्ट काम, भ्रष्टाचाराचं मॉडेल असं मेहकरमध्ये घडलं. ते असं की जो DP रस्ता आहे, हा DP रस्ता काँक्रिटीकरण झालं, त्याच्यावर पथदिवे लागल्या गेले आणि पथदिवे लागल्यावर ते पथदिवे काढल्या गेले आणि तिथे याचा पेंडॉल टाकला. तो कशासाठी? आमदार महोदयाच्या वाढदिवसासाठी. आमदार महोदयानं हेलिकॉप्टरमध्ये वाढदिवस करावा, समुद्रामध्ये वाढदिवस करावा, बोटीमध्ये वाढदिवस करावा, 5-50 एकर जागेत वाढदिवस करावा, लाखो रुपयाच्या नोटा बदलावा, अतिशय चांगली गोष्ट ही. परंतु शहराला वेठीस धरून वाढदिवस करणे हे चुकीचं आहे माझ्या मतानं. मी त्यांना शुभेच्छा दिल्या, परंतु या शहराला CO, मुख्य अधिकारी, नगर परिषद ही जागा कशासाठी आहे? नियमाने शहर चाललं पाहिजे, आलेला पैसा नियमाने खर्च झाला पाहिजे आणि शहराची उन्नती झाली पाहिजे आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. मग सर्व दूर शहरावर नजर ठेवून कुठे नियम तोडले जातात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. अनेक लोक टपऱ्या लावतात, दिसले की उचलून आणतात, त्यांना दंड करतात, त्यांच्यावर पोलीस कारवाई होते. परंतु DP रस्त्यावर हा जो पेंडॉल उभारला जाऊ लागला तर कोणत्याही नगर परिषदच्या अधिकाऱ्यांनी COला येऊन सांगितलं का नाही मला माहीत नाही. आणि यांना जर सांगितलं असेल त्यांनी ते काम का थांबवलं नाही हेही समजत नाही. मी COला विचारलं की तुम्हाला मुख्यमंत्र्याचा आदेश होता का? CO बोलले नाही. म्हटलं कलेक्टरचा आदेश होता का? CO बोलले नाही. म्हटलं आमदाराचा अर्ज होता का? म्हणे नाही. म्हटलं राज्य केंद्रीय मंत्र्याचा तुम्हाला फोन होता का? म्हणे नाही. म्हटलं मग तुम्ही काम सुरू कसं ठेव, का नाही उचलून आणला त्याचा सगळा बारदाना? म्हणे आम्ही त्यांच्यावर केस केली. मी त्यांना एक उदाहरण दिलं. एका बाईचं जर एक पोट आला नैतिकरित्या आणि त्याच्यासाठी जर पोलिसांना 10 वर्षाचा पोरगा पकडून आणला तर खरं सांगायला न्याय आहे का? तसं इथे झालं. पकडलं कोणाला? कोणी म्हणाल मी आहे कॉन्ट्रॅक्टर, याला पकडा. खरे कॉन्ट्रॅक्टर पुसतचे होते ज्यांना काम करू दे. आणि दुसरी गोष्ट अशी की पथदिव्याचा पैसा नगर परिषदचा आहे, पथदिवे लावण्याचा अधिकार नगर परिषदचा आहे आणि मग काढले कोणाच्या अधिकारात? तर हे जे जनतेस वेठीत धरलं याचं कारण काय? मग यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की हा जो रस्ता आहे हा BMCकडे सध्या, त्यांनी आमच्याकडे हँडओव्हर केला नाही. मग त्यांनी तुमच्याकडे हँडओव्हर रस्ता नाही केला, पण जागा तर तुमची आहे. तिथे कोणाला काय करू द्यायचं, कोणाला काय नाही करू. मी आमदाराच्या विरोधात बोलून नाही राहिलो, मी नगर परिषदच्या COच्या अधिकाराच्या विरोधात बोलून राहिलो. उद्या या COना गावातलं कोणते अतिक्रमण काढण्याचा अधिकार राहिलेला नाही. कोणत्या अतिक्रमणधारकावर केस दाखल करण्याचा अधिकार राहिला. माझा तर अंदाज आहे या CO महाशयांनी ते पेंडॉल लावून देण्याचे 5 लाख रुपयाची रिश्वत घेतलेली. त्याच्याशिवाय चुपच नाही बसू शकत. नो, कोण चूप बसू शकत? बसूच नाही शकत. आणि याचा परिणाम मेहकरमध्ये अतिशय वाईट झालेला आहे. लोक बोलू नाही शकत. हा भाग दुसरा. मी या 10 वर्षात कोणत्याच ऑफिसमध्ये गेलो नाही. माझ्या आधी सन्माननीय बशीर आहे, सन्मान्य मोरे वकील, सन्मान्य आपले माळेकर साहेब, वानखेडे वकील साहेब यांनी सगळं केलं, पत्र दिले, सगळं केलं, परंतु याला काही प्रतिसाद मिळाला नाही. आणि म्हणून मी यांच्याकडे आज आलो. यांच्यासोबत आता काही राष्ट्रवादीचे
शहराध्यक्ष आले, काही उभाटाचे प्रतिनिधी आले, जसे हे गुरुजी आहेत, जाधव गुरुजी आहेत आणि मेकाचे लोक आहेत. तर माझा इथे सूर हा कोणाच्या विरोधातला नाही. नगर परिषद जो भोंगळ कारभार चालू देते याच्या विरोधात म्हणजे आलो. तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणलं की द्या, मी कोर्टात जाणार आहे. नाही पटलं तर नेहमीच अन्याय विरोधात आवाज उचललेला आहे. त्यांना नमनच करतो मी. 1 महिन्यापूर्वी आमदारांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेण्यासाठी DP रोडवरील खांब उपटून काढले, म्हणजे शासनाच्या मालमत्तेचं नुकसान केलं. पहिली गोष्ट ही. 1 महिन्यानंतर ते खांब तिथे लागलेले नव्हते. काल मी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली की या रस्त्यानं जेव्हा मी तिथे गेलो तिथल्या महिला धावत आल्या माझ्याकडे, भाऊ म्हणे तुम्ही या रोडसाठी तक्रार दिली होती, परंतु या रोडचे खांब अजून लागलेले नाही. आमच्या लहान लहान मुली इथे ट्युशनला जातात, रात्री बेरात्री येतात. जर या अंधाराचा फायदा घेऊन आमच्या लहान मुलींवर काही अत्याचार झाला तर याचा जबाबदार कोण? आणि ते मी सिरियस घेतलं आणि मी लगेच एक तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली आणि म्हटलं तत्काळ याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कारण अधिकारी लोक मस्त AC मध्ये आरामात झोपतात, पण सामान्य माणसाचे लेकरं जे पायी जातात येतात, माझ्या माय भगिनी ज्या जेवण झाल्यानंतर शतपावली करायला त्या रोडवर फिरतात, त्यांच्यासोबत काही गैरवर्तन झालं, एखादा गुन्हा घडला तर त्याला कोण जबाबदार? नगरपालिका मेहकर, पोलीस डिपार्टमेंट का कोण? याचं उत्तर मी काल विचारलं आणि हे सत्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 75% बलात्काराचे प्रमाण वाढलेत. कालचा रिपोर्ट आहे आणि प्रत्येक 15 मिनिटामध्ये एक बलात्कार होऊ लागलाय भारतात. या 10 वर्षाचा रिपोर्ट आहे, त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत. जर असं होत असेल आणि आपल्या नगरपालिकेचे CO, मुख्य अधिकारी मूग गिळून बसले असतील तर त्यांनाही कळायला पाहिजे की इथं जागृत लोक आहेत. मेलेला मेहकर नाही, मेलेलं लोणार नाही, सगळे जागृत आहेत. फक्त आम्ही विश्वास ठेवतो सदरक्षण आहे, खल निग्रह आहे या पोलिसांच्या ब्रीदवाक्यावर आणि पोलीस चांगलं काम करतील याच्यावर विश्वास ठेवतो. परंतु तोही विश्वास तुटत चाललेला आहे. कारण पोलीस डिपार्टमेंट सुद्धा कुठलीही ऍक्शन घेत नाही. CO तर घेतच नाही. CO त्यांचे घरगडी झालेले, अशी अवस्था आहे आजची. आणि त्याच्यामुळे जर याच्यानंतर असं झालं, एक दीड महिन्यापासून सन्माननीय लोकांचे बॅनर रोडवर जळतात आणि आमच्यासारख्या सामान्य माणसानं एक कुठला बॅनर लावला तर दुसऱ्या दिवशी काढून नेलं जातं नगरपालिकेकडून. हा कोणता न्याय आहे आणि कोणतं सदरक्षण आहे, खल निग्रह आहे? याचं उत्तर मला यांनी द्यावं.